बॅक टू माय चॅनल. फर्स्ट खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर आज ब्लॉग उशिरा सुरू करते कारण सकाळी पाहुणे आलेले आणि त्याच्यात मला ब्लॉगिंग सुरू करताच नाही आली. तर तेच घरातलं सगळं आवरलेलं आहे, स्वयंपाक झाला. म्हटलं चला जाऊ दे आता उशिरा ब्लॉग सुरू करू कारण आज मला भोकराचं लोणचं बनवायचं आहे. आणि तुम्ही तो ब्लॉग बघितला नसेल की मी भोकरं कुठून आणले तर नक्की बघा, मी ह्या व्हिडिओमध्ये लिंक देईल. तर रानमेवा, उन्हाळ्यातला रानमेवा असा व्हिडिओ आहे, म्हणजे घेऊन आले वगैरे, तांदूळ घेण्यासाठी गेले तर तेच. तर तिथून आणलेले मी भोकरं. तर कधीच म्हणजे कुठेच मिळत नाही अशी ते भोकरं असतात. आता मामा आलेले तर ते म्हणे कुठे बघायलाच भेटत नाही हे भोकरं, म्हणे इतके चांगले असते, इम्युनिटीसाठी चांगले असतात, प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात. तर खूप छान असतात. आणि मी म्हणजे लोणचं वगैरे असे बघितले माझ्याकडे. आता माझ्या मम्मी त्यांनी सांगितलं की त्याचं लोणचं पण करता, असं करता तसं करता. तर तेच म्हटलं चला लोणचं करू. आई पण म्हणे की त्याचं लोणचं पण करता, भाजी पण करता आणि पिकलेली पण खातात. म्हटलं चला स्टोअर करून ठेवू, आपण लोणचं करून ठेवू आणि 2-2-3 दिन खाली तरी आपली इम्युनिटी अशी वाढण्यास मदत करतात. तर भाजी करण्यापेक्षा म्हटलं चला आता भाजीसाठी पण मी ठेवलेले आहेत. तर पण लोणचं करणार आहे. तर मी आज सकाळी पाणी बदललं होतं त्याचं. तर एवढ्यांचं लोणचं करणार आहे. बघू शकता हे असतात भोकरं, जे उन्हाळ्यात येतात जंगलामध्ये. तर कुठेच बघायला भेटत नाही पण आता भेटले. मी पण बघितलेलं नव्हते कधी. तर म्हटलं चला लोणचं करू आपण. आणि मी लोणच्यासाठी साहित्य आणलेले ते पण तुम्हाला. लोणच्यासाठी साहित्य आणलं, मोहरीची डाळ आणलेली आहे, नंतर ह्या मिरच्या पण आणलेल्या आहे, त्या कुठून टाकणार आहे थोडी चिली फ्लेक्ससारख्या. आणि हा अचार रामबंधूचा, तर तो आणलेला आहे, तो टाकणार आहे मी कारण त्याची छान चव येते, त्यात सगळेच मसाले असतात. आणि बाकी लवंग मिरे वगैरे ते तर लागणारच आहे. आणि भोकराला कसं ॲडिशनल चव नसते त्याची स्वतःची, त्याला आपल्याला चव द्यावं लागते, आंबटपणा द्यावा लागतो. तर आपल्याला लागणार आहे कैरी. तर आता खाली जाऊ आपण आमच्या गार्डनमध्ये, खालच्या गार्डनमध्ये. तिथून मस्त कैरी तोडून आणू, 2 कैरी आणू आणि ती मस्त किसून घ्यायची आहे. तर त्याच्या आधी मला भोकरं पण साफ करावं लागतील. तर आधी कैऱ्या घेऊन येऊ आपण आणि त्याच्यानंतर किसून वगैरे टाकणार. तर तेच चला आता आपण खाली जाऊ आणि कैरी तोडून आणू. चल. तर आता कियारा झोपलेली आहे बेडमध्ये आणि विहान आहे जागा. तर कैरी तोडायची ना लोणच्यासाठी. तू कैरी आणणार आहे. याच्यात असेल बघ शिवराटमध्ये ये. हा खाली जाते. चला आता आपण कैरी तोडू मस्तपैकी. आणि खूप कैऱ्या आलेल्या, खूप मोठ्या मोठ्या झालेल्या आहेत. कधी कधी पिकलेले पण. तर आपल्या कैऱ्या बघू शकता. तर इथे बघू शकता इतकी मोठी कैरी आहे इथे. ही पहा, खूप मोठी कैरी आहे. आणि इथे कैरी आहे मस्त छानपैकी. तुम्हाला दाखवते अजून. इथे मध्ये तर इतके मोठे मोठे कैरी आहे. हे पहा, इथे हाताला लागतील अशा कैरी आहे. आणि इथे वरती खूप मोठे मोठे कैरी आहे, बघू शकता इथे. आणि ही खूपच मोठी इथे खाली आहे. आणि इथे बघू शकता इथं खूप मोठी आहे. तर चला आता तोडू आपण. बिया ना त्याची. कोणती तोडायची? इकडच्या तोडू आपण ह्या साईडच्या. तर इथे पण आहे कैऱ्या. घे हातात धर. अजून एक बघ. दाखव. ओ माय गॉड. हां काय म्हणजे ते धुवून टाक. चल त्यांना जाऊ दे.
तर इथे कैऱ्या तोडलेल्या आहे 2 लोणच्यासाठी, येल्लो सुद्धा कारण आंबटपणा आंब्यानेच येईल, कैरीनेच येईल, कारण भूक लागल्याची ॲडिशनल चव नसते ना त्याच्यामुळे. चल, तर ह्या मस्त क्लीन करून ठेवणार. फ्रेश कैरी आमच्या झाडाची. तर इथे कैऱ्या आणलेल्या आहेत. इथे बघू शकता इतक्या मोठ्या कैऱ्या आहे. तर आता एकदम क्लीन करून घेणार आणि त्याला काळ्या मुंग्या आहे ना, कारण आता झाडाला साहजिक असतातच काळ्या मुंग्या वगैरे. तर पण छान आहे, आपल्या झाडाच्या फ्रेश कैऱ्या आपण कधी पण तोडून आणून खाऊ शकतो. किंवा लोणचं, आता लोणचं पण करणार आहे मी 10-15 कैऱ्यांचं. आमच्याच आंब्याचं करते, आमच्याच कैऱ्यांचं करते. इतकं छान होतं, कधीच खराब होत नाही. तर ते पण करेलच लवकरच. तर सध्या तर आता मी भोपळ्याचं लोणचं तुम्हाला दाखवणार कसं करायचं. तर चला सुरू करू आता. हे काय करायचं आपण, हे सगळं आहे ना, हे वरचं ब्लॅक ते असं काढून घ्यायचं, लगेच निघून जातं. आणि याला फक्त एक असं हे मुसळीने असं फक्त दाबायचं, इकडून दाबायचं इकडून. मग त्याच्यात 2, 3, 4 तुकडे होतात. त्याच्यातलं गर काढून घ्यायचा. मी तुम्हाला दाखवतेच लगेच. तर चला सुरू करू. तर तुम्हाला एक मी वरचं काढून दाखवलं, तर त्याला फक्त आता असं हे करायचं. तर आता असा गर असतो बघू शकता असं, तर तो आपल्याला काढायचा आहे. एक डिश मी आण बरं. असा चिकट गर असतो, त्यात बी असते अशा पद्धतीची. तर ही सगळं काढून टाकायचं बघू शकता. तर दिशा मी आण. इतका चिकट गर असतो ना याचा. तर असं बघू शकता खूप चिकट असतो, तर तो काढून टाकायचा आहे. तर इथं निघालेला आहे गर, तुम्हाला दाखवते मध्ये खोलून. तर इथे बघू शकता मध्ये काहीच नाही आहे. तर असं गर काढायचं आहे आणि बाजूला ठेवायचं आहे. याच्याने असं पटकन निघून जातो गर. तर याच्याने सोपं जातं. काही कसं हाताने काढतात मीठ लावून, म्हणजे मीठ लावलं का चिपकत नाही बोटाला वगैरे. तर इथे बघू शकता असं मी काढते असं गर, आणि त्यात एक बी आहे. तर अशा प्रकारे गर सगळे काढून घेणार. तर चला सगळं काढून घेते आणि मग बोलते तुमच्याशी. तर फायनली काढून झालेले आहे चीक भोकराचं. तर असं दिसतंय, एवढे आहेत. आणि इथे बघू शकता बिया निघालेल्या आहे आणि चीक निघालेला आहे. तर चला आता बाकीचं पुढचं मी करून घेते. थोडंसं मोहरी पण भाजून घ्यावं लागेल, तेल तापत ठेवते साईडला. तर चला दाखवते तुम्हाला सगळं स्टेप बाय स्टेप. ते आपण लोणचं करायला घेऊ. तर तुम्ही हे असं लोणचं बघितलं पण नसेल, स्टफ लोणचं. तर हे फळ इतके गुणकारी, म्हणजे 2 फळं खाल्ली तरी आपली प्रतिकारशक्ती किंवा आपली इम्युनिटी पॉवर असं वाढवण्यास पटकन मदत करते. तर कोरोना काळात तर खूप बेस्ट असलं असतं, पण नाही आता उन्हाळ्यातच मिळतात. तर पण जिथे मिळतील तिथे घेऊन टाकावे, भाजी करून तरी खावी. असंच गर काढून घ्यायचं भाजीसाठी. याचे तुकडे करायचे आणि मस्त कांदा लसूण वगैरे टाकून परतवायची भाजी. तर म्हटलं चला स्टोअर करून ठेवू, आपण लोणचं करू. तर त्याच्यासाठी मग म्हटलं चला लोणचं करू त्याचं. तर आता मी याच्यात तेल तापत ठेवणार आहे. तर तेल आपण मी सूर्यफूलच तेल घेणार आहे. मोहरीचं पण तेल आहे माझ्याकडे, पण म्हटलं चला सूर्यफूल तेलातच करू. आणि मोहरीचं तेल आहे ते मी लोणचंला वापरेलच. तर चला आता
तेल तापत ठेवू, कारण तेल जास्त लागणार नाही, स्टफ करायचं त्याच्यानंतर तेल लागेल. तर आता इथे मी तेल तापत ठेवते, म्हणजे ते आपल्याला कोमट पण करायचं आहे. म्हणजे तापून ठेवेल, अंदाजे जसं लागेल तसं मसाला तुम्हाला सांगेल कसे किती टाकायचं वगैरे, किती कोरडं कसं पाहिजे. तर इथे मी तेल तापत ठेवलेलं आहे. आता हे आहे ना भोकरं, त्याला थोडंसं मीठ टाकून ठेवायचं याच्याने. तर तुम्हाला दाखवते, असं हे घेऊन याच्यावर असं मीठ टाकायचं, तुम्ही बोटाने पण टाकू शकता, मध्ये मीठ टाकायचं आहे. तर प्रत्येक भोकराला असं टाकून ठेवायचं. तर इथे मी मीठ टाकलेलं आहे. आता एका साईडला ठेवून देते. तर आता काय करते, कैऱ्या किसून घेणार. तर ह्या 2 कैऱ्या आहेत, त्याच्यात साल काढून आणि किसून घेणार चांगलं. तुम्ही तुकडे पण करून घेऊ शकता, तुकडे करून आणि थोडी हळद लावून ठेवायची आधी, आणि थोडं सुकवून सुद्धा टाकू शकता. पण आपल्याला लगेच खायचं लोणचं, टिकतं पण हे लोणचं आपण किसून, आणि लगेच संपून पण जातं, कारण आपण भोकराचं एवढे भोकरं भेटतच नाही, आपण एकदम छोटे छोटे भोकरं भेटतात आणि लगेच थोडंसं लोणचं करायचं असतं. तर तेच आता मी हे 2 कैऱ्या मस्त धुवून आणि वरची साल काढून किसून घेते पटापट. तेल तापत ठेवलेलं आहे आणि आता इथे आंबे पण मस्त किसून घेतलेले आहे, किसून नाही, वरचं साल काढून घेतलेलं आहे. आता किसून घेते. तर याच्यावरच किसते आता. हे एवढा किसलेला आहे आंब्याचा. तर एवढा निघाला 2 आंब्यांचा किस. तर चला आता पुढचं दाखवते. हे धुवून घेते आता. तेल पण तापलेलं आहे, इथे वाफ येते वरती. तर हे मोहरी भाजून घेऊ, मोहरीची डाळ. तर 8 पाव मोहरीची डाळ आलेली आहे मी एवढी. तर मोहरीची डाळ थोडीशी निवडून घ्यायची, पण याच्यात काहीच घाण नाही आहे. तर आता मस्त भाजून घेऊ आपण. आणि जास्त भाजायची नाही, लागू द्यायची नाही, कमी गॅसवर भाजायची. थोडीशी आपल्याला हे करून घ्यायची, फक्त परतवून घ्यायची आहे. तर आता इथे मोहरीची डाळ थोडीशी परतून घ्यायची कारण गॅसवर, जास्त नाही घालायची. तर इथे तेल तापलेलं आहे ना, तर आपल्याला त्याच्यामध्ये तापलेलं आहे, त्याच्यात आता लवंग टाकायचे. तर बघू आता एक टाकून. तर बुडबुडे येत आहे, तुम्हाला दाखवते जवळ. तर इथे मी मिरे पण टाकते, काळे मिरे. बाजू व्हायचं, बघू शकता. लवंग मिरे टाकताना बाजू व्हायचं, कारण खूप उडतात. आता इथे मोहरीची डाळ पण भाजून झालेली आहे, तर इथं काढून घेते मी. लवंग मिरे तेलात का टाकले, कारण फ्लेवर येतो, वास येतो त्याचा लवंग मिऱ्याचा.
तर त्याच्यामुळे आता याच्यात लोणचाला आपण जाड मीठ पण वापरू शकतो आणि बारीक मीठ पण वापरू शकतो, पण जाड मीठ नाही आहे, रॉक सॉल्ट आहे पण ते फोडावं लागेल पण तेवढं. तर मग बारीक मीठच टाकणार, पण मी भाजून घेणार. भाजलं की त्याला पाणी सुटत नाही, तर त्याच्यामुळे भाजून घ्यायचं आहे मीठ. तर चला आता भाजून घेते. तर मी मीठ केवढं भाजते तर अंदाजानुसार भाजणार मी. तेवढं पाहिजे. आता त्याच्यात पण आपण मीठ ॲड केलेलं आहे, पण वरतून टाकायला मी 3.5 चम्मच भाजून घेते. भाजून घेतलं ना की पाणी सुटत नाही लोणचाला. आणि लोणचं असं आहे की पटकन होईल, म्हणजे पटकन संपलं जाईल. तर याचा चिकटपणा पूर्ण निघून गेलेला आहे त्याला मीठ टाकल्यामुळे. आता इथे मीठ पण घालून घेते मी. पण मस्त भाजलेली आहे. आता थोडीशी थंड होऊ देऊ. आता ही एक मिरचीची पुडी आणली मी, कारण माझ्याकडे चिली फ्लेक्स नव्हती ना, चिली फ्लेक्सने छान चव येते. तर ह्या मिरच्या आहे ना, 2 पुड्या आणलेल्या आहे, पण हे लवंगी तिखट आहे खूप. तर एकच पुडीतली मिरची फक्त कुटणारी, अशी कुटून घेणारी, आणि ती पण ॲड करणार त्याच्यामध्ये. तर ही मिरची आणि आपली लाल मिरची पण असणार आहे. तर चला आता ह्या मिरच्या कुटून घेते आणि पुढचं दाखवते तुम्हाला. तर इथे मी आलेली आहे. म्हटलं आधी तेल थंड होईपर्यंत बाकीचं सामान देते तुम्हाला काय टाकणार. तर इथे आहे हळद, लाल तिखट घेतलेलं आहे, तिखं आहे, तिखा लाल. आपलं चिली फ्लेक्स इतकी तिखट आहे ना, कुठताना तिखट लागला काय विहान की अशी नुसती मस्ती चालते नेहमी. तर इथे चिली फ्लेक्स घेतलेली इतकी तिखट आहे ना, आणि इथे मीठ आहे, भाजलेलं मीठ एवढं टाकणार आहे. आणि आपला रामबंधू मसाला, तर तो बेस्टच असतो, छान चव लागते त्याची. आणि आपला याचा किस, आंब्याचा किस. तर आता आपण काय करू, ही थंड झालेली आहे थोडीशी मोहरीची डाळ, बघू शकता. तर याच्यामध्ये बाकीचं सगळं मिक्स करून ठेवू आपण, आणि मग तेल थंड झालं की याच्यात टाकणार. तर विहान 1 चमच दे बरं, चमच. तर याच्यात आता मी हा रामबंधू मसाला टाकून घेते. तर पूर्ण टाकणार आहे, त्याची चव छान लागेल, कारण मी वेगळं काही टाकलंच नाही, हिंग वगैरे, कारण याच्यातलंच आहे सगळं. तर डबल नाही टाकलेलं. तर इथे रामबंधू मसाला मी एवढा टाकून घेतला. तेवढी पुडी टाकली. किती ग्रॅमची ती, तर ती टाकलेली आहे, बघू शकता इथे. आता मिक्स करून घ्यायचं. आणि मोहरीची डाळ आहेच याच्यामध्ये, आणि त्याच्यात मी चिली फ्लेक्स टाकणार आहे तेवढी. लवंगी मिरची आहे, तर खूप स्पायसी आहे. आणि लोणचं मसाला एवढं स्पायसी नसतो, आपल्याला मिरची टाकावंच लागते. तर म्हणून मी ह्या मिरच्या टाकल्या तिथलेल्या, खूप छान लागतात. नंतर कलरसाठी आपली मिरची लाल, तिखा लाल ती पण टाकली. आणि हळद. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं, बघू शकता. लागेल. आणि मीठ भाजलेलं टाकून द्यायचं त्याच्यात. तर मी थोडंसं टाकते, नंतर मग लागलंच तर अजून टाकेल. तर थोडंसं ॲड केलं त्याच्यात, आणि एवढं ठेवलेलं आहे. तर आता तेल थोडं थंड होऊ देऊ, आणि पुढचं दाखवतेच तुम्हाला.
ठेवून बसलेले आहे तेल, कारण खूप गरम आहे ना, थोडं थंड होऊ देईल आणि मगच करेल. आणि त्याला भोपळ्याला हिंदीतून लसोडा पण म्हणतात, लसोडा. तर हे जास्त बिहारकडे वगैरे खूप खातात भाजी वगैरे. तर तिकडे पण लोणचं वगैरे खूप प्रमाण बनवतात. तर लोणचाचं खूप म्हणजे वेगवेगळे प्रकार आपण करू शकतो. याचं भोपळ्याचं लोणचं आपण एकदम म्हणजे परमनंटली घरचाच मसाला वापरायचा एकदम आपल्याला. तर घरच्या मसाल्यासाठी मी तुम्हाला थोडक्यात सांगते. बडीशोप, जिरे, हिंग, नंतर आपलं काय म्हणतात मेथी, नंतर लसूण, हे सगळे घरातले मसाले वापरू शकतो आपण. जिरे, बडीशोप आणि लवंग, मिरे हे भाजून आणि कुटून मसाला करू शकतो, आणि तसं डायरेक्ट टाकू शकतो. पण मी कसा रामबंधू मसाला आणला म्हणून मी त्याच्यामुळे बाकीचे मसाले टाकले नाही, कारण ते जास्त मसाले होऊन जातील म्हणून. तर म्हटलं चला भेटतो रेडीमेड मसाला, तर तो टाकू. आणि बाकीचं आपलं मोहरीची डाळ आणि ते तर असणारच आहे. आणि मी तेलामध्ये लवंग मिरे टाकलेच, तुम्ही बघितले होते. तर मस्त फ्लेवर असा वास येत होता असा घरात तेलाचा, लवंग वगैरे टाकल्यामुळे. तर तुम्ही तसं पण करू शकता. तर मी असं पटकन इन्स्टंट तुम्हाला लोणचं दाखवते आणि छान लागतं. म्हणजे आता मी पण पहिल्यांदाच खाईल, मी पण पहिल्यांदाच करेल ते लोणचं, करते आहे. नाहीतर मी करवंदाचं लोणचं तुम्हाला करून दाखवलेलं, ते तर इतकं बेस्ट झालं. थोडंसुद्धा खराब झालं नाही. आतापर्यंत आम्ही खाल्लं, आईंना दिलं मी, त्यांनी पण खाल्लं. इतकं छान लागलं. आपण आपल्या स्वतःच्या हाताने करवंद तोडून आणि लोणचं केलं तर इतकं छान लागलेलं होतं. आता करवंदाचं लोणचं दाखवलं, नंतर मग आता भोपळ्याचं लोणचं तुम्हाला दाखवते. आणि त्याच्यानंतर आंब्याचं लोणचं मी कशी करते, कैरीचं लोणचं ते नक्की तुम्हाला दाखवेल. आणि त्याच्यानंतर पावसाळ्यामध्ये तुम्हाला बांबूचं लोणचंसुद्धा करून दाखवेल मी. तर बांबू खूप भेटतात त्र्यंबकला, मी तुम्हाला दाखवेलच. जेव्हा आम्ही घ्यायला जाऊ ना त्यावेळेस तुम्हाला कळेलच की इथे बांबू भेटतात. आपल्या नाशिकमध्ये पण भाज्यांचं हे लागतं, प्रदर्शन लागतं नाशिकमध्ये, जंगली भाज्यांचं, रान भाज्यांचं असतं, एक्झिबिशन असतं. तर तिथे पण भेटतात बांबू. नंतर आपलं चाईचं मोहर, नंतर कवळीची भाजी, तेरा, असं खूप वेगवेगळे प्रकार आहे, वेगवेगळे नावं आहे. आणि ते तुम्हाला माहिती पडतीलच. पण तिथे जाण्यापेक्षा तुम्ही डायरेक्ट त्र्यंबक मोखाडा घाटात गेले तर तुम्हाला सगळ्या भाज्या मिळतील, सगळ्या भाज्या मिळतील. आणि कमी पैशात, कमी दरात, म्हणजे कमी प्राईजमध्ये मिळतात. इथे कसं, तिथे 20 रुपयाला भाजीची जुडी, तर इथे डायरेक्ट 40 रुपये. तर त्यापेक्षा आपलं फिरणं पण होतं, मस्त धबधबे बघणे होतात. मुलं छान एन्जॉय करतात धबधब्यांमध्ये, पावसामध्ये. फोटोज क्लिक करता येतात, व्हिडिओज काढता येतात, खूप मजा येते तिथे. तर आम्ही नेहमी जातो. आम्ही आता एवढं इथं आपण नाशिकमध्ये इकडे राहतो, तरी आपण किती लांबून तिथे आम्ही जातो. मस्त तिथं फॉग इतका असतो, बापरे. टायगर व्हॅलीकडे फॉग इतका असतो रस्त्याने, इतके छान फोटोज क्लिक होतात, इतके छान फोटोज येतात इथे. तर तुम्हाला दाखवेलच मी. आणि ते हॉटेल पण छान छान आहेत. तर तेच मस्त चिकन वगैरे आपण खाऊ शकतो. आपण स्वतः चिकन घेऊन त्यांना देऊन ते करून देतात आपल्याला चिकन, मस्त ड्राय चिकन, जसं पाहिजे तसं चिकन, नंतर रोट्या, भाकरी सगळं असतं. तर ते पुढे नक्की पावसाळ्यात तुम्हाला बघायला भेटेलच, आम्ही कशी मजा करतो वगैरे. तर आता आय थिंक तेल थंड झालेलं असेल, तर आपण बघू झालं की नाही थंड. आणि मग पुढचं तुम्हाला दाखवते कसं स्टफिंग करायचं. तर आय होप तुम्हाला आवडेल हे लोणचं. आणि तुम्हाला भेटले कधी भोकरं तर नक्की करून बघा. बाजारात कुठे दिसले, कुठे आले तर घेऊनच टाका, कारण खूप गुणकारी आहे आणि खूप औषधी फळं आहेत. तर तसे फळं अवश्य पाहिजेलच. औषध खाण्यापेक्षा असे फळं, रानभाज्या खाल्लेल्या बेस्ट असतात. आपली इम्युनिटी पॉवर वगैरे छान, प्रतिकारशक्ती वाढते वगैरे. तर त्याच्यासाठी हे बेस्ट असतं एकदम. तर आता थोड्या वेळाने तुम्हाला मी पुढचं दाखवतेच. आणि कियारान विहानवरती गेलेले आहे. इथे बघू शकता, इथं असं मिक्स करून घेते मी सगळं, असं स्टफिंग. आंबा मिक्स करून घ्यायचा आहे पूर्ण मसाल्यामध्ये. जो मी तो मसाला दाखवलेला ना तुम्हाला, त्या मसाल्यामध्ये आंबा एकदम मिक्स करून घ्यायचा. आणि त्याच्यात टाकायचे तेल. इथे बघू शकता मी तेल केवढं टाकते, तर थोडंसंच तेल टाकायचं आहे, जास्त नाही टाकायचं. नंतर तेल आपल्याला बंद पण ओतायचं इथे. आता फक्त स्टफिंग पुरता, जसं जाड पाहिजे ना भरायला. तर इथे बघू शकता असं झालेलं आहे स्टफ.
तेल टाकून थोडंसं अजून तेल टाकू आणि एवढं तेल आहे ना ते आपण बरणीत टाकणार. तर आपलं स्टफिंग एकदम रेडी आहे भरण्यासाठी. तर आता हे मी बाजू ठेवते सगळं. तर आपलं हे आता भोकरं घ्यायचं, त्याच्यामध्ये असं भरून द्यायचं. पूर्णपैकी असं भरलेलं आहे, बघू शकता. स्टफ केलेलं आहे ते इथे ठेवून द्यायचं. आणि आता मी सगळे भरून घेते पटापट. तर इथे ही करवंदाची बरणी होती, तर संपलं आहे करवंदाचं. तर तेल आहे त्याच्यामध्ये, तर म्हटलं आता त्याच्यातच भरू आपण लोणचं. तर इथे बघू शकता, इथे भरून झालेलं आहे आपलं भोकराचं लोणचं, स्टफ लोणचं. तर आता याच्यात टाकून द्यायचं बरणीमध्ये. तर इथे बरणीत एकदम परफेक्ट तेल आलेलं आहे. तर इथे आपलं लोणचं एकदम रेडी आहे, बघू शकता. एकदम तेल वरतीपर्यंत भरलेलं आहे आणि असं दिसतंय. तर तुम्हाला दाखवते ते. तर इथून बघू शकता तेल एकदम फुल भरलेलं आहे आणि वरतीपर्यंत एकदम तुंबलंय तेल. मस्त मिरे लवंग दिसत आहे. तर असं आपलं भोकराचं लोणचं रेडी आहे. तुम्हाला कसं वाटलं ते नक्की सांगा आणि नक्की करून बघा भेटलं तर डिफरंट लोणचं. तर आपण आता याला असं पॅक झाकण लावून एक फडकं बांधू शकता, पण मी आता सध्या झाकण लावल्यानंतर फडकं बांधेल व्हाईट कलरचं.
इथं आपलं लोणचं एकदम रेडी झालेलं आहे. बघितलं असेल मी लोणचं रेडी केलं, मस्त छान दिसतंय. ते वरतीपर्यंत तेल टाकलेलं आहे. आणि इथे बघू शकता आपलं भोपळ्याचं लोणचं रेडी झालेलं आहे. कसं वाटलं ते नक्की सांगा. तर तेच आता बिहान त्यांना भूक लागलेली आहे, त्यांना पॉपकॉर्न करून देते आणि माझ्यासाठी चहा पण ठेवणार, कारण खूप वेळ लागला करायला. पण मेहनत आहे, मेहनतीचं फळ चांगलंच असतं. तर तेच इथे बघू शकता. आणि आता याला कपडा बांधून ठेवणार. आता सध्या तर मी झाकण लावून ठेवलं एकदम पॅक. आणि आता ठेवून देणार हवा बंद, म्हणजे आता इथेच ठेवून देणार. इथे मध्ये इथे बघू शकता आपलं भोपळ्याचं लोणचं मस्त ठेवलेलं आहे इथे कॅबिनेटमध्ये. तिथे हवा नाही लागणार. आणि नंतर मी त्याला हे लावून ठेवणार, कपडा लावून ठेवणार. आणि हे करवंदाचं लोणचं बघू शकता मी केलेलं, अजूनसुद्धा खराब झालेलं नाही. तर ते लोणचं काढून ठेवलेलं मी करवंदाचं. तर ते आता खाऊन टाकू. तर आता विहान त्यांना पॉपकॉर्न करून देते, माझ्यासाठी चहा ठेवते आणि मग बोलते. बाकीचं सगळं आवडून ठेवलेलं आहे. भांडे एक्स्ट्रा भांडे ते घासून ठेवलेले आहे. चॉपिंग बोर्ड घासून ठेवलेला आहे. नंतर आता चहा पिणार. आणि खूप किचनमध्ये उभीच होती लोणचं बनवण्यासाठी. तर असं कंटाळा आला, आता मस्त चहा घेऊन टेरेसमध्ये जाऊन बसणार. तिथे पायरीवर मस्त चहा पिणार. इतकी छान हवा सुटलेली आहे. तर तेच आणि स्वयंपाकाचं बघते काय करायचं. आणि इथे आईने पण हे उसळ वगैरे आणून दिलेली आहे, मटकी. बघेल आता मटकीचा प्लॅन. आणि हे वरे असं गोळीचे त्याला म्हणतात, वेलाला खूप येतात, ते उकडवलेले आहे. त्याची पण भाजी खूप छान लागते. तर ते दिलेलं आहे आणि मी बघते आता काय करायचं. आणि का खाना तर इकडे कियाला आणि मी येऊन बसलेले आहे, तुम्हाला दाखवते इथे. तर आता चहा घेणार. आणि इतकी गार हवा सुटलेली आहे बाहेर. तर खूप हवा सुटलेली आहे, बघू शकता. वातावरण किती छान झालेलं आहे, ब्ल्यू ब्ल्यू. आणि इथे हे आमचा ड्रेसर आहे, ते त्याच्याबद्दल सांगायलाच मी नंतर. तर त्याचा मेकओव्हर चाललेला आहे, म्हणून इथे पसारायचो. खूप छान हवा सुटलेली आहे. आणि
वातावरण पण खूप छान आहे, ब्ल्यू ब्ल्यू झालेलं आहे, बघू शकता सगळं. तर आता मस्त चहा एन्जॉय करणार आणि तुम्ही पण या. खूप हवा सुटलेली आहे, आमची झाडं किती हवेने हलतात ते बघू शकता. आणि सगळ्यांना इतके झाडं आवडतात नाही आमची फोक्सटेल पण. चला आता चहा एन्जॉय करते आणि मग तरी स्वयंपाकाची तयारी करते. आता पोळ्या करते, भाजी बघेल काही मटकी आंबलेली आहे आईंनी तीच करणार आणि भात टाकणार. बस आज साधा सिंपल स्वयंपाक करणार. दुपारी खूप दमली लोणचं वगैरे करून, तर तेच आता पटापट पोळ्या करून घेते, सगळा स्वयंपाक करून घेते आणि त्याच्यानंतर बोलते तुमच्याशी. तर आता इथे बसलेले आहे, स्वयंपाक पण पूर्ण झालेला आहे आणि कपडे पण सकाळी टाकले नव्हते, आता टाकले होते. तर आता झाले, बाहेर वाळत गेले आणि तेच सगळं स्वयंपाक झालेला आहे. आणि आज मस्त लोणचं पण झालेलं आहे. तर खूप थकले कारण दिवसभर उभी होती लोणचं करण्यासाठी. तर तेच कसं वाटलं ब्लॉग तुम्हाला आणि मी केलेलं भोकराचं लोणचं किंवा लसोडाचं लोणचं कसं वाटलं ते नक्की सांगा. तर आय होप तुम्हाला आवडलं असेल लोणचं आणि भेटलेच कुठे तर नक्की करून बघा, खूप चांगलं असतं. गुणकारी फळं असतात ते. तर तेच आता ह्याच दिवसात भेटतात उन्हाळ्यामध्ये. तर तेच आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल किंवा मी केलेलं भोकराचं लोणचं आवडलेलं असेल. तर प्लीज चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.